नमस्कार. इन सोलापूरच्या सोलापूर टॅलेंटमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. गेल्या अनेक दिवसापासून आपण सोलापुरातील नक्षत्रांना सोलापूर टॅलेंटच्या माध्यमातून भेटतच आहोत. आजही भेटणार आहोत असाच एका सोलापुरातील नक्षत्राला, जे आहेत कविमानाचे कविवर्य श्री दत्ताजी हलसगीकर. नमस्कार. मी दत्ता हलसगीकर आपल्याशी बोलायला आलो आहे. तर सर्वप्रथम दत्ताजींना आपण विचारूयात की या कविमनाच्या माणसाला कविता कशी सुचते किंवा कवितेकडे ते कसे वळलेत, त्यांचं मन असं कसं त्या कवितेकडे वळण्यासाठी त्यांना प्रवृत्ती करत आहे. कविता कशी सुचते हा प्रश्न खूप चांगला आहे. जमिनीमध्ये पेरलेलं बीज जे आहे ते कसं अंकुरतं, त्याच्या भूमीमध्ये सळसळ कशी होते, ते अंकुरून वरती कसं येतं, त्याला पानं कशी येतात, फुलं कशी येतात, फळं कशी येतात, आकाशामधून रिमझिम रिमझिम पाऊस कसा पडतो, हा पावसाच्या धारा झेलता झेलता मोर कसा नाचायला लागतो, त्याला कोणी सांगत नाही नाच बाबा म्हणून, तो आतून नाचायला लागतो. एखादं छोटंसं बाळ असतं ते इतके सुंदर हसतं की आपल्याला वाटतं की वा काय हे हसणं आहे. हे जे सहज आहे, सहजपणे कविता सुचते. त्याला मुद्दाम शब्दांचा खटाटोप करावा लागत नाही, कारण कविता ही आतून उमलावी लागते. जेव्हा आपण अनावर होतो, अनावर, तेव्हा कविता जन्माला येते. नाहीतर ती कविता होत नाही, ते शब्दांचे नुसते सांगाडे होतात. आत्ताच आपण ऐकलं दत्ताजींनी अतिशय सुंदररित्या कविता कशी सुचते यावर उत्तर दिलं. सुचते म्हणण्यापेक्षा स्फुरते असं त्यातून म्हणायचं होतं. तर मी दत्ताजींना पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की ते या कवितेकडे कसे वळले किंवा या कवितेचा ओढा त्यांना कसा निर्माण झाला. कवितेची गोडी किंवा कवितेचा ओढा मला शाळेत असल्यापासूनच आहे. गल ठोकळांची कविता होती. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. आणि हे ऐकल्यानंतर मी 2 मिनटं स्तब्ध झालो की काय देवाने निर्माण केलेलं आहे, त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. तिथून मला त्या पाठ व्हायला लागल्या. आम्ही राहत होतो त्या शेजारी एक विठ्ठल मंदिर होतं. त्या ठिकाणी मी कीर्तन प्रवचनाला जायचं. तर कीर्तन प्रवचनामध्ये ते जे काही श्लोक आर्या म्हणायचे त्याचं मला खूप आकर्षण असायचं की किती सुरेख लिहितात हे लोक. आणि हळूहळू मला कविता पाठ व्हायला लागल्या. गदी माडगूळकरांच्या सगळ्या कविता मला मुखोद्गत होत्या आणि आहेत. अनेक कविता काळचे होते. मला वाटलं की आपण असं लिहू शकतो का, बघूया. आणि खरोखर एक दिवशी अचानकपणे माझ्या मुखातून एक ओळ आली. आणि ती ओळ म्हणजे माझ्या पहिल्या कवितेचा एक प्रारंभ असं मी समजतो. आणि ती ओळ होते, नवतेजाने स्फूर्ती येते हसत हसत चराचरातून. या 2 ओळी आल्या. नंतर ती कविता पूर्ण झाली आणि मला आनंद झाला. मी त्या 2 ओळी घेऊन महिनाभर मित्रांमध्ये गप्पा मारत होतो. आणि आपल्याला काहीतरी सुचतं आहे, आपण काही निर्माण करू शकतो, ह्याचा आनंद झाला होता. आणि ती कविता पुण्याच्या स्वराज्य साप्ताहिकात आली. तेव्हा तर मला खूप आनंद झाला. काय पहिलं बाळ, पहिली कविता हा आनंदाचा भाग असतो. तिथून मी लिहिता झालो. माडगूळकर पचवला, बासी मर्डेकर, भारा तांबे, यशवंत, बाबू बोरकर, मंगेश पडगावकर, विंध्याकर हे सगळे पचवले. आणि मग मी माझ्या आतून स्वतः तयार झालो. सर्वांचं घेतलं आणि माझं स्वतःचं पण निर्माण केलं. आणि ते गेली 50 वर्ष मी छानपैकी लिहितो. तर आत्ताच आपण दत्ताजींकडून ऐकलं की ते या कवितेकडे कसे आकर्षित झाले आणि त्यांची पहिली कविता म्हणजे पहिलं अपत्य कसं झालं आणि त्यांनी त्याच्यावर किती प्रेम केलं. आज गायत 50 वर्ष त्या कवितेवरच प्रेम करत आहेत. या मनाच्या माणसाला माझी विनंती अशी आहे की त्यांनी त्यांची आवडती कविता आमच्या प्रेक्षकांसाठी सादर करावी. हा प्रश्न खूप अवघड विचारला आहे, कारण मी गेल्या 50 वर्षामध्ये इतकी उदंड कविता लिहिलेली आहे. त्यामुळे ही कविता आवडते का ती कविता नाही असा हा प्रश्न आहे. तरी पण जी कविता आज महाराष्ट्रभर पोचलेली आहे, म्हणजे नारायण सुर्व्यांपासून ते खालच्या नव्या कवीपर्यंत ज्यांना जी आवडली आहे त्या कविता म्हणतो मी लक्ष्मी विष्णूमध्ये होतो. दुपारी 12ची वेळ, महिना मेचा. एक 10-12 वर्षाची मुलगी आपल्या बापाला भाकरी घेऊन चालली होती. आपण जर वेळेवरती नाही गेलो फाटका तर आपला बाप मागे निघून जाईल, दिवसभर उपाशी राहील, भीती होती. त्या मुलीची भीती मी पाहिली, तिची लगबग पाहिली आणि आतल्या आत मी अस्वस्थ झालो. आणि या कवितेचा जन्म झाला. झपझप चाललेत नाजूक पाय, मे महिन्याची दुपार रणरणते ऊन, झगमगता सूर्य आभाळामधून, जाई फुलासारखी नाजूक पोर, बापाला नेते भाकरीची कोर,
गिरणीचा भोंगा आत्ता होईल, दमलेला बाप फाटकात येईल, उशीर झाला म्हणून रागवेल काय, झपझप चाललेत नाजूक पाय. घरचे सगळे तिने केले, घरचे सगळे तिने केले, आजारी आईला औषध दिले, धाकट्या भावाची घेतली शिकवणी, पाठच्या बहिणीची घातली वेणी, येईल तसा शिजवला भात, तापलेल्या तव्याने पोळले हात, तरी पण डोळ्यात पाणी नाही. आईचीच आस्ती होती आई, डोळे भरून पाहत होती माय, झपझप चाललेत नाजूक पाय. माथ्यावर ऊन पायाखाली ऊन, माथ्यावर ऊन पायाखाली ऊन, परिस्थितीचे मनात ऊन, निखाऱ्यात तापलेल्या धरणी माये पोरीचे पाऊल कमळाचे आहे. निखाऱ्यात तापलेल्या धरणी माये पोरीचे पाऊल कमळाचे आहे. तिच्या पायाखाली चंदन हो, माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो. अरे तिच्या डोळ्यातली भीती पहा, घड्याळात थोडेसे मागे राहा, बापासाठी लेख ओढीने जाय, झपझप चाललेत नाजूक पाय, झपझप चाललेत नाजूक पाय. मी जे अनुभवलं, ज्यांनी मला खूप त्रास झाला, ती कविता म्हणजे ही झपझप कविता आहे. कवीला सामाजिक सुखदुःखाचं भान असलंच पाहिजे, त्या जाणीवेतून ही कविता आपोआप निर्माण झाली, ज्याला सहज निर्माण होणं म्हणतात ना, तशी निर्माण झालेली आहे. आत्ताच दत्ताजींनी एक हृदयस्पर्शी आणि त्यांची आवडती कविता आपणाला ऐकवली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आहे. दुसरा माझा पुढचा प्रश्न असा आहे की दत्ताजींचं बालपण कसं गेलं आणि शैक्षणिक प्रवास कसा झाला? सध्याची पिढी खूप भाग्यवान मला वाटतं. तोंडातून शब्द फुटला की त्याला आईबाप आणून देतात. मुलांचे लाड खूप होत आहेत. त्यावेळेला मला माझ्या बालपणाची आठवण व्हायला लागते. घरामधलं जे रिकाम पिशवी ती आमचं दप्तर असायचं. मॅट्रिक पण पायाला चप्पल नाही मिळाले, त्याचं वाईट पण कधी वाटलं नाही, कारण आमचे सगळे मित्र तसेच होते. पण एक मात्र छान होतं की आम्हाला वाचायला भरपूर मिळत होतं. वाचन हा माझा पहिल्यापासूनचा मला ते वेळच आहे. आणि वाचलं भरपूर वाचल्यानंतर असं वाटायचं की ही गरिबी म्हणजे काही नाही आहे. आपल्यावर प्रेम करणारे आपले वडील, आपली आई, आपल्या बहिणी, आपले भाऊ, ही आपली संपत्ती आहे. म्हणजे मी ज्या वाड्यात राहत होतो एका खोलीत राहतो. आम्ही एका खोलीमध्ये जवळजवळ 16 वर्ष काढलीत, पण आम्हाला कधी त्यात दुःख झालं नाही आहे. मित्रपरिवार मोठा होता, खेळायला भरपूर मिळायचं, अभ्यासही भरपूर. तुम्हाला कल्पना नसेल, मी SSCला फर्स्ट आलेला विद्यार्थी आहे. पण परिस्थितीमुळे मला गिरणीच्या फाटकातनं तिथं जावं लागलं. शाळेच्या फाटकात नाही, पटकन गिरणीच्या फाटकात गेलो. त्याचंही काही दुःख वाटलेलं नाही, काही नाही. मध्ये गेल्या वर्षी माझ्या मुलाने एक मोठा बॉक्स घरी आणला. मला काय वाटलं काहीतरी इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, CD प्लेअर वगैरे असेल. म्हटलं काय हे? तर मला काही नाही आहे, हे एक मुलांना फटाके आणलेत. म्हणजे एवढे फटाके फार नाहीत. म्हटलं 800 रुपयाचे फटाके आहेत. मला 2 लहान लहान मुलं 800 रुपयाचे फटाके आहेत, फार काही नाही म्हणतो मुलगा. माझं मन माझ्या बालपणात गेलं. ते दिवस आठवत आहेत अजून, दिवाळी आधीच मनं उजळणारे. ते दिवस आठवत आहेत अजून, दिवाळी आधीच मनं उजळणारे. नव्या कपड्याच्या वासाचे, चिवडा चकलीच्या घासाचे, पण ती ज्योती नाचवणारे. 5 रुपयाचे फटाके आणून त्याचे 4 वाटे करून वडील आम्हाला द्यायचे. 5 रुपयाचे फटाके आणून त्याचे 4 वाटे करून वडील आम्हाला द्यायचे. लहान होतो तरीही पोक्तपणाने सांभाळून आम्ही ते तुळशीच्या लग्नापर्यंत ठेवायचे. कामट्यांना रंगीत कागद ढकवून घरीच आकाश दिवे केले आम्ही. कामट्यांना रंगीत कागद ढकवून घरीच आकाश दिवे केले आम्ही. बुक बाइंडिंगच्या मिळकतीमधून बहिणीला ओवाळणी घातली आम्ही. आईच्या कडबोळ्यांना केवढी चव होती, आईच्या कडबोळ्यांना केवढी चव होती. गुळाच्या शंकरपाळ्याही रुचकर गोड. दिवस भाबडे होते आमच्यासारखे, पेरलेल्या स्वप्नाला यायचे मोड. हे असे भाबडे होते. पेरले आम्ही जी स्वप्न पेरली त्याला मोड आहे, ती स्वप्न पूर्ण झालेली आहे. पण आपण गरीब होतो याचं कधीही उकट नाही, कारण आमची आई जी आम्हाला कोंड्याचा मांडा करून घालायची ते आजच्या कुठल्याही पिझ्झा आणि बर्गरपेक्षा फारच टेस्टी होता. ते बालपण छान गेलं. मित्र चांगले होते, माणसं फार चांगली होती, देवासारखी माणसं होती. हे करता करता त्याच वेळेला गोडी लागली, कवितेची, गाण्याची गोडी लागली. आणि हे करता करता हे सर्व परमेश्वराने हे सुंदर आपल्यासाठी दिलं आहे. यासाठी मी थोडासा प्रवासही केला त्या काळामध्ये. माझी शाळा होती न्यू हायस्कूल, थिएटरातली शाळा. खाली कला मंदिर, वरती चित्रमंदिर, तिथं आमची शाळा. आणि आमचं ग्राउंड होतं किल्ला. आम्ही कधीही PTचा तास नाही बुडवला. आणि मग किल्ल्यामध्ये आम्ही भरपूर खेळ खेळलेलो आहे. आज वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा मी अजूनही ते तंदुरुस्त आहे, तो किल्ल्यामध्ये खेळल्यामुळे आहे. तेव्हा बालपणामध्ये माझा अभ्यास आणि माझं खेळणं हे दोन्ही गोष्टी चांगले झालेले आहेत. बालपणाच्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे, कारण काय देवाने दिलेलं आहे ते छानच झालेलं आहे. ते माझ्या कुटुंबियामुळे आणि पुस्तकांच्यामुळे.
पुस्तकांचा तर मी फारच ऋणी आहे. कविवर्य दत्ताजी हलसगीकरांशी ही बातचीत, ही दिलखुलास बातचीत अशीच चालू राहील. पाहत रहा सोलापूर टॅलेंट. सोलापुरातील रत्नांचा खजिना सोलापूर टॅलेंटच्या माध्यमातून थेट आपल्या घरात. होय, असा हा मौल्यवान खजिना आपल्यासाठी प्रत्येक शनिवारी रात्री 10 वाजता, प्रत्येक रविवारी सकाळी 10 वाजता फक्त इन सोलापूर न्यूज चॅनलवर. प्रतिबिंब जनमनाचं. आत्तापर्यंत आपण बरेच काही चर्चा केलेली आहे. त्यामधून तुम्ही कवितेचा जन्म कसा झाला किंवा तुम्हाला आवडणारी कविता तुम्ही सादर केली. तर मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की इतकी वर्ष आपण कवितेत आहात, तर तुमचे आवडते कविवर्य कोण आहेत आणि त्यांची आवडती कविता कुठली आहे? माझे सर्वात आवडते कवी ग. दी. माडगूळकर. तसे बाबा बोरकर सगळेच आहेत, पण माडगूळकर हे सर्व, कारण का त्यांची साधी सोपी रचना, गळ्याला मिठी मारणारी भाषा, त्यामुळे माडगूळकरांकडेच त्यांच्यामुळे मी घडलो असा मला विश्वास आहे. तर माडगूळकरांची सर्वात उत्तम कविता म्हणजे लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, वियोगिनी सीता रडता धीर आवरेना, कसे ओलवू मी डोळे उभी सर्व सेना, पापण्यात गोठविली मी नदी आसवांची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची. असं जे लिहितात की वियोगानंतर जेव्हा सीता भेटते तेव्हा ते म्हणतात की ही माझी निरंतर स्वामिनी आहे. हे झालं माडगूळकरांच्याबद्दल. सुरेश भट हा एक झंझावात होता. झंझावात ते माझ्याकडे येऊन राहिले, मी फार भाग्यवान, माझ्या येऊन राहिले ते. त्यांची अत्यंत सुंदर म्हणजे जितके जगावयाचे तितके जगून झाले, फिरते उगीच जाते दळणे दळून झाले. तर असे जीवनाला काहीतरी संदेश देणाऱ्या या सगळ्या कविता असतात आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं समृद्ध व्हायला लागतो. कविता हळूवाल असते. पाडगावकर काय म्हटलं, शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून, तू अशी डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा, तू अशी जवळी राहा. हे नजाकत जी आहे ती फार भारी नजाकत आहे. आणि सुरेश भट एकडे म्हणतात, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, 4-2 किरणांची ही वाट का पहावी, जे कधीच नव्हते त्याची आस कसा का धरावी, सूर्य कसा अंधाराच्या वाहतो पखाली. हे सगळं ऐकल्यानंतर वाटायला लागतं की कवीची ताकद किती मोठी आहे. केशवसूत म्हणतात आम्हाला, अरे कवींनीच हे जग सुंदर केलं आहे. आपली आई ही बाईच असते, पण तिला मातृदेवता हे कवीने केलेलं आहे. वाहणारी नदी हे साधं पाणी असतं, पण कवींनी सांगितलं हे तीर्थ म्हणून सांगितलं आहे. आपल्या मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव हे सर्व कवींनी सांगितलं, त्यामुळे त्याला मोठेपणाला आहे. सगळ्याच मुली सुंदर असतात, पण कवी म्हणतो की ही चंद्रमुखी आहे, हिचे डोळे असे आहेत, हिच्या दाताच्या पंक्ती कुंदकळ्यासारख्या आहेत. कवींनी जगाला सुंदर पण बहाल केलेलं आहे, कवींनी उदात्त पण बहाल केलं आहे. भारत देश हा माझा आहे हे कवींनी शिकवले, नाहीतर ही खडकाळ जमीन हो, पण त्याला देशप्रेमाचे जे काही घुमारे फुटवले आहेत ते कवींनी केले आहेत. त्यामुळे कवीचं मोठेपण हे नाकारता येणार नाही, किंबहुना कवींनी हे जग सुंदर केलेलं आहे. आत्ताच कवींबद्दल आणि कवितेबद्दल कवी दत्ताजींनी खूप चांगलं विश्लेषण केलं आणि ते बोलता बोलता म्हणाले की सुरेश भटांसारखा कवी त्यांच्या घरी येऊन राहिला तरी खरोखरच एक स्मृती ठेवण्यासारखी घटना म्हणावी लागेल. तर इतका मोठा कवी आपल्या घरी येतो आहे तेव्हा त्यातल्या काहीतरी आठवणी नक्कीच असल्या असतील. तर आपण दत्ताजींना विचारूयात की जेव्हा सुरेश भट स्वतः घरी आले दत्ताजींच्या, तर ती आठवण, ती स्मृती कशी राहिली? काय, जसा स्वयंभू गणपती असतो, भूमीमधनं आल्यानंतर पाहतो तो दगड जो तो गणपतीसारखा असतो, तसा खरा स्वयंभू कवी असेल तो फक्त सुरेश भट. बाकी सगळे घडवलेले, हा आपोआप घडून आलेला कवी. कलंदर, जगाचे बंध कोणाला, जगाला बांधला त्याला, ह्याला जगाचे बंध नाही अजिबात. आमच्याकडे आले, म्हणे तुझ्याकडे 2 दिवस मुक्काम करणार आहे. ठीक आहे म्हटलं. संध्याकाळी आमच्या बायकोला म्हणाले, तुम्ही आज जेवायला काय करणार आहात? तुम्ही म्हणाल ते करतो. मेथीची भाजी करा, मला आवडते खूप.
मग मेथी जेवायला बसले, पहिला घास खाल्ला, ओ ला जवाब म्हणले, भाजी किती केली बहू म्हणाले. बायको म्हणाली भरपूर भाजी केली, तुम्ही खा, काय काळजी करणार नाही, मला दाखवा म्हणाले. ते तिला दाखवलं, ते भांडं दाखवलं, ते भांडं इकडं आणा म्हणाले, तुम्ही दुसरी भाजी करा. तर नंबर 1 खवय्या जर असेल तर सुरेश भट होते. मी आणि सुरेश भट एकदा आम्ही पुण्याला निघालो होतो. 8-8:30 झाले होते. मला म्हणाले भूक लागली, काहीतरी मागूया. बटाटे होते, मी एक 6 बटाटे घेतले, त्यांना 4, मला 2 म्हणून. नाही म्हणाले, 10 रुपये बटाटे दे. त्यांनी 25 बटाटे दिले, त्यातले 2 मी खाल्ले, 23 त्यांनी खाल्ले. असा मस्त खवय्या माणूस होता. पण पुन्हा एकदा जेव्हा मी आणि सुरेश भट निघालो पुण्याला, त्यांचं पुण्याला 11 वाजता काव्यवाचन होतं. ते घाई करायला लागले, पण गाडी मध्येच बंद पडली आणि मग चिडले, संतापले, आरडाओरडा. म्हटलं काही उपयोग नाही, काही नाही, आपण असं करूया, तुम्ही कविता म्हणायला सुरुवात करा म्हटलं. त्यामुळे हे छान आयडिया. आणि त्यांनी मग एक गझल म्हणायला सुरुवात केली बेफाम. इकडच्या डब्यात लोक, तिकडच्या डब्यात गर्दी झाली. मध्ये एक ओळ ते विसरले, तर रस्त्यावरती जी मुलगी उभी होती, जिथे गाडी थांबली होती, तिथल्या मुलींनी ती ओळ पूर्ण केली. त्या मुलीला म्हणले, इकडे इकडे ये म्हणाले. आणि ती म्हणली, तू कुठली आहेत? ती म्हणली, मी बार्शीची आहे म्हणाले. अरे तुला कसं माहिती? ती म्हणली, मला तुमच्या सगळ्या कविता पाठ आहेत, सगळ्या गजला पाठ आहेत. भट म्हणले, ते मरुदे पुण्याचं संमेलन हे फार छान चाललं आहे म्हणाले. असा एक मनस्वी कवी ज्याला म्हणतात ना, मनस्वी. आणि लिहिणं काय सुंदर. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणेल, मग माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. सहज कधी तू घरात लावशील सांजवात, माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल. जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील, माझे अस्तित्व तुझ्या आसपास घुटमळेल. रात्री जेव्हा कुशीत माझे घेशील गीत, माझे तारुण्य तुझ्या गात्रातून ऋणजुणेल. मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद, माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल, माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल. असा हा म्हणणारा मनस्वी कवी माझ्याकडे येऊन गेला. मला खूप आनंद आहे. माझ्या घरामध्ये देवाचे 4 फोटो आहेत, त्यामध्ये एक भटाचा फोटो आहे. कारण काय, त्यांनी मला जगायचं एक आश्वासन दिलं उत्तमपैकी. आणि अशा ह्याच्यामध्ये गेली 40-50 वर्षे वावरतो आहे. मराठीमधले सर्व लेखक, सर्व कवी माझ्याकडे येऊन गेलेत. नारायण सुर्वे आलेले आहेत, वसंत वपू काळे तर काही स्वयंपाकघरातच आले होते एकदम. त्यानंतर परवा गेलेले रवींद्र पिंगे येऊन गेले, राम शेवाळकर येऊन गेलेले आहेत, शांताबाई शेळके येऊन गेलेले आहेत. तेव्हा मी खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे. माझे पैसे किती आहेत, माझं बँकेत अकाउंट काय, ह्याच्याशी मला कर्तव्य नाही. पण ही सर्व जी मंडळी माझ्याकडे येऊन गेली, माझ्या घरावरती त्यांची सावली आहे आणि मला खूप आहे. आणि या वयामध्ये सुद्धा मी खऱ्या अर्थानं समाधानी, शांत, तृप्त असं आहे. तरुण राहण्यासाठी वय हे महत्त्वाचं नसतं, तर त्याचं मन किती तरुण आहे याच्यावर त्याची तरुणता अवलंबून असते असं म्हणतात. आणि दत्ताजींचा अनुभव काय आहे हे आपण त्यांना विचारूयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की तरुण राहण्यासाठी काय आवश्यकता असते. काय शरीराने तरुण असणं ठीक आहे, पण जो मनाने तरुण आहे तो खरा तरुण. मी ऑफिसमध्ये रिटायर व्हायची वेळ आली, साधारणपणे 59 वय होतं. मला ऑफिसमध्ये सहकारी म्हणाले की आता तुमचं वय 59 झालं. म्हणलं 59 नाही झालं. म्हणजे 59 बरोबर आहे. 59 नाही, 59 झालं. ते काय 59मध्ये 60 हा शब्द आहे, 59मध्ये 50 शब्द असल्यामुळे मला तरुणच राहायचं होतं. पण केव्हा तरी 60 झालं. मग मला माझे मित्र म्हणाले, आता तुमचं वय झालं की, हे वय झालं की माझ्या डोक्यात सारखं होतं. आणि एक जन्म झाला. वय झाले असेल माझे नाही असे नाही, वय झाले असेल माझे नाही असे नाही. अजूनही फुलांची निमंत्रणं येत असतात मला, अजूनही फुलांची निमंत्रणं येत असतात मला. डोळ्यावरच्या चष्म्याच्याही पलीकडचा हिरवागार खुणावतोय मला. तुकारामाचा अभंग उत्कट ओढ लावतो, तरीही अजूनही धुंद गजलेची मला चढते नशा. दिवसभर मग्न असतो माझ्या व्यापात मी, रुमझुमणारे पैंजण बांधून अजून येते निशा. 6 ऋतू वेढून आहेत वसंत माझा सखा. मस्त कोसळताना पाऊस अजून राहतो उभा. अजून मला भेटायला येते मुग्ध लाजरी उषा. वेळ लावते अजून मला नक्षत्रांची सभा. वय म्हणजे नक्की काय, वार्धक्याची व्याख्या काय. न बोलावताही आपण येतच असते मरण. म्हणून काय रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालू, माझ्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण, माझ्या उरात तारुण्याचे सदाबहार तोरण.
आज माझ्या वयाच्या 75 वर्षामध्ये सुद्धा मला म्हातारा झाला असं अजिबात वाटत नाही आहे. मी अजूनही दिवसभर मग्न असतो आणि जेव्हा हे लोक आले चॅनलचे तेव्हा मी पटकन होकार दिला. दुसरं कोणी असता म्हटलं असं काय झालं झालं आमचं सगळं, माझं तर अजून काय व्हायचंच असं वाटायला लागतं आहे. तेव्हा तरुणपण जपणं हे महत्त्वाचं आहे. जो मनाने तरुण आहे तो शरीराने तरुण राहतो. दत्ताजींनी अनेक मनमुराद कविता आपणास ऐकवल्या. तर जाता जाता सोलापूर टॅलेंटमधला महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न मी त्यांना विचारतोय की दत्ताजींना सोलापूरविषयी काय वाटतं आणि सोलापूरकरविषयी ते काय करू इच्छितात. मी विनंती करतो दत्ताजींना की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. सोलापूर हे माझं तसं म्हटलं तर जन्मगाव, माझी जन्मभूमी, कर्मभूमी आणि माझी धर्मभूमी सोलापूर. मला सोलापूरबद्दल लोकांना काय म्हणायचं म्हणते, पण मला स्वतः सोलापूरबद्दल मला खूप आवडतं गाव आहे. या गावाने सोलापूरला खूप काही दिलेलं आहे. पहिली गोष्ट अशी की एका बाजूला पंढरपूर आहे, एका बाजूला तुळजापूर आहे, एका बाजूला गाणगापूर आहे आणि एका बाजूला दत्तगुरूचं गाणगापूर आहे, अक्कलकोट आहे. एवढी तपोभूमी सोलापूरला मिळालेली आहे. या ठिकाणी कापड गिरण्या होत्या, समृद्धी होती. सोलापूरचं मँचेस्टर म्हणायचे आपण. याला काळाचा दट्ट्या म्हणतात, त्यामुळे हे सगळं कोसळलं. माझी अशी इच्छा आहे की सोलापूरचं खरं पुन्हा वैभव पाहिजे असेल तर या ठिकाणी इथले जे लोकनेते आहेत त्यांनी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. माझा तरुण मुंबई पुण्याला जातो, बंगलोरला जातो, कारण या ठिकाणी त्याला काही आउटलेट नाही आहेत. या ठिकाणी 5, 7, 8, 10 कारखाने आणले पाहिजेत की ज्यामुळे इथली बुद्धिमत्ता इथल्या गावाच्या विकासासाठी होईल. हे जर नेत्यांना नाही कळलं तर आपलं गाव हळूहळू गरीब होत जाईल आणि याचा मला फार धोका वाटतो. इथले नगरसेवक, इथले मंत्री, इथले खासदार, इथले आमदार यांनी मोठे मोठे कारखाने इथे कसे येतील हे पाहिलं पाहिजे आणि गावामध्ये आर्थिक चलन म्हणून वाढलं पाहिजे. असं झालं म्हणजे झाडाला पाणी घातल्यानंतर जसं पानं टवटवीत होतात, फुलं तशी माणसांचे चेहरे टवटव. आता जर काय वाटतं माहिती आहे का, पुण्यात जाऊन आल्यानंतर इथं आल्यानंतर वाटतं चेहरे कसे खाली पडलेले. का खाली पडतात, का आपण खाली पाडू देतो. तर या ठिकाणी औद्योगिक विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपली संस्कृती पण वाढ होईल. मला आश्चर्य नाही असं वाटतं की या ठिकाणी औद्योगिक विकास काही नसताना, पडझड झाली असताना सांस्कृतिक केंद्र मात्र फार छान झालं आहे. दररोज जवळजवळ गावामध्ये कार्यक्रम असतात चांगले आणि हे गावाचं वैभव आहे. ज्या गावाची संस्कृती उत्तम आहे ते गाव खऱ्या अर्थानं श्रीमंत समजायचं. त्या अर्थाने आपण श्रीमंत आहोत. पण माझ्या गावामध्ये जे कामगार आहेत, ज्यांना उद्योग नाही आहे, काम नाही आहे, त्यांना पोटभर काम मिळालं पाहिजे की जेणेकरून ते संसार चालतील. ही माझी नम्र विनंती इथल्या लोकनेत्यांना आहे आणि ही तळमळ घेऊन मी थांबतो आहे. धन्यवाद.